राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात स्पष्टपणे इशारा दिला होता की हे वर्ष सुपर एल निनोचे असू शकते आणि राज्यात दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण होण्याचा धोका आहे। त्यानंतर शासन स्तरावर खबरदारी घेण्याचे संकेतही देण्यात आले होते। मात्र प्रश्न असा आहे की या इशाऱ्यानंतर सोलापूर जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद आणि जिल्हा नियोजन समिती नेमके काय नियोजन करत आहे। आज मान्सून उंबरठ्यावर असतानाही सोलापूर जिल्ह्यात अनेक भागात पावसाचा पत्ता नाही, जलसाठे अपुरे आहेत, शेतकरी चिंतेत आहेत आणि पाणी टंचाईचे संकट पुन्हा डोकेवर काढण्याची चिन्हे दिसत आहेत। मग प्रशासनाने गेल्या काही महिन्यात कोणती ठोस पूर्वतयारी केली का? किती जलसंधारण कामे पूर्ण झाली? किती नाले खोलीकरण झाले? किती बंधारे दुरुस्त झाले? दुष्काळ कृती आराखडा तयार झाला का? की फक्त बैठका, कागदोपत्री अहवाल आणि घोषणांमध्येच वेळ गेला? सुपर एल निनोचा इशारा अचानक आलेला नव्हता। शासनाने आधीच धोक्याची घंटा वाजवली होती। तरीही जर आज सोलापूर जिल्हा पुन्हा पाणी टंचाई आणि दुष्काळाच्या उंबरठ्यावर उभा असेल तर त्याची जबाबदारी कोण घेणार याकडे आता लक्ष लागून राहिले आहे।